नमस्कार, मी अश्विनी राशूज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आत्ताच पाहिलं की घड्याळामध्ये 6:30 वाजत आलेले आहेत. तर 6 ते 6:15च्या दरम्यान मी उठत असते. लगेच पाणी गरम करायला ठेवत असते, जे की अंघोळीसाठी असतं. नंतर मी लगेच सगळीकडलं झाडून वगैरे काढून घेते. किचन झालं, बेडरूम झालं, फ्रंट डोअर झालं, गॅलरी वगैरे झालं. कारण मला आज आरोग्य केंद्रात जायचं होतं, मुलींना डोस देण्यासाठी घेऊन जायचं होतं मुलींना. तसं मी 9 वाजता दोघींनाही स्कूलमध्ये पाठवणार आहे. त्या डोसच्या ह्याच्यामध्ये मुलींची स्कूल पण नको बुडायला म्हणून मुलींना 9 वाजता स्कूलला पाठवेन. नंतर माझं घरातलं जे काही काम असेल ते आवरून वगैरे नंतरनं मग मी आरोग्य केंद्रात जाऊन नंबर वगैरे लावून येणार आहे. तिथं पाहून डोस वगैरे आला आहे का नाही, मग मुलींना घेऊन जाणार आहे तिकडे डोस देण्यासाठी. तर इथे मी गॅलरीमधलं वगैरे झाडून काढून घेतलेलं आहे. आणि जो कचरा वगैरे असतो तो तर सकाळीच टाकावा लागतो, कारण पार्किंगमध्ये सकाळीच डस्टबिन जे आहेत ते ठेवलेले असतात 2 डब्बे. तर सकाळीच कचरा वगैरे टाकून यावं लागतं. आणि ते सगळी मी बाथरूमची वगैरे माझी जे कामं आहेत ते सगळं आवरून आंघोळ वगैरे करून आता मी किचनमध्ये आलेली आहे. आणि एक ग्लासभर पाणी गरम करण्यासाठी मी ठेवते, म्हणजे कोमट करते पाणी, जे की मला पिण्यासाठी. कारण मी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिते, चहा वगैरे घेत नाही, दूधच घेते. ते पण कधी घेऊ वाटतं कधी नाही घेऊ वाटत, असं करते मी. आणि सकाळी गरम पाणी पिल्यानंतर खूप छान वाटतं. तुम्हीही घेऊन पहा, आणि त्याचे खूप सारे फायदे पण आहेत गरम पाण्याचे. तर आज होता सोमवार. तर पियाच्या टिफिनचं जे शेड्यूल आहे ते स्कूलमधूनच आलेलं आहे, त्यामुळे आज भाजी आणि चपाती असं तिला टिफिनसाठी होतं. त्यामुळे मग मुलींच्या टिफिनसाठी मी बटाट्याची भाजी करणार होते, आणि दीदींच्या आणि मिस्टरांच्या टिफिनसाठी दोडक्याची भाजी करणार होते. तर इकडे पहिल्यांदा मी कुकर लावायला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेल वगैरे घातलेलं आहे. जिरे, मोहरी, लसूण, कोथिंबीर घालून घेतलेलं आहे. हळद घातली आहे थोडीशी, आणि नंतर पाणी वगैरे टाकून घेते. थोडीशी उकळी आल्यानंतर मग तांदूळ घालणार आहे. मीठ टाकते तोपर्यंत. आणि तांदूळ आणि मुगाची डाळ जी आहे ते मी अगोदरच भिजू घातली होती. इथं दीदी पण चहा वगैरे घेऊन, मला जे काही असेल भाजी वगैरे चिरायची असेल किंवा लसूण वगैरे सोलून द्यायचं असेल तर ते दीदी भाजीची तयारी करून देते. तोपर्यंत इथं मी कुकर जे आहे ते लावून घेते. आणि कुकर होईपर्यंत कणिक काय लगेच पटकन मळून होतं पीठ वगैरे काय, आणि छानपैकी भिजतं पण. भाजी वगैरे होईपर्यंत, कुकर होईपर्यंत छान पीठ भिजलं की मग चपात्या पण छान आणि मऊसूत होतात. तरी ते पीठ पण माझं लगेच मळून झालं, पण तशी स्पीड फास्ट केलेली आहे मी. तरी एक 5 मिनिट तर जातात फक्त कणिक मळायला. 5 मिनिट पण लागत नाहीत, कमीच वेळ लागतो कणिक मळण्यासाठी. तरी ते दोडक्याची जी भाजी आहे ती करायला घेतली. कढई ठेवले, कढईमध्ये तेल घातले, जिरे मोहरे घातले, लसूण घातले, कांदा घातले, टोमॅटो घातले, आणि मुगाची डाळ जी भिजायला घातली होती ते पण घातले, आणि कोथिंबीर घालून घेतली. छान असं त्याला परतून घेतले. आणि दोडका जे आहे चिरलेला ते पाण्यामध्ये घालून आता मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे लगेच. आणि मीठ पण घालते आणि वाफलायला ठेवते. झाकण ठेवते वरती आणि वाफलायला ठेवते. छान असं दोडका शिजल्यानंतर मग नंतर आपण त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. तर इकडे तोपर्यंत मी कढई ठेवते, तेल घातले थोडंसं, आणि रवा जे आहे ते उपीट करायचं होतं मला नाश्त्यासाठी, ते रवा आहे ते भाजून घेते. तर रवा पण इथं भाजून होत आलेला आहे. स्पीड फास्ट केली आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं फास्ट दिसत असेल. रवा छानपैकी खरपूस असं छान भाजायचा आहे, त्याच्यामुळे उपीटालाही खूप छान टेस्ट येते. तर रवा आता मी ताटामध्ये एका काढून पण घेते. इथं शेंगदाण्याचं कूट घातले थोडंसं वाफवल्यानंतर. थोडं असं पाणी असल्यासारखं दिसायलं आहे ना भाजीत, मग शेवटीला मग थोडंसं गॅस फास्ट करायचा आणि एक झाकण ठेवून थोडा वेळ ठेवून द्यायचं. मग ते पाणी जे आहे ते पण पूर्ण निघून जातं आणि भाजी पण छान अशी होते तयार. तर वरतून थोडीशी कोथिंबीर नंतरनं मी घालणार आहे, टिफिनमध्ये भरणार आहे तेव्हा. तरी तर रवा मी कढईतला काढून घेते खाली. तर गॅस चालू करते, कढईमध्ये तेल टाकते, उपीट करते. लसूण, जिरे मोहरे, लसूण, कोथिंबीर, कांदा, शेंगदाणे, डाळवे घालून घेतला आहे त्याच्यामध्ये सगळं. मिरची नाही घालत आहे, कारण मुली पण खायला पाहिजे ते. तिखट झालं तर खात नाहीत मग त्यांनी. पाणी घातलं आणि मीठ घालून त्याला उकळी येण्यासाठी एक ठेवलेलं आहे. तोपर्यंत पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये रवा ते घालून घेणार आहे. आणि भाजी जी मी आहे ती कढईतली एका बाउलमध्ये काढून घेणार आहे, आणि कढई स्वच्छ अशी घासून घेणार आहे.
पाण्याला इकडे उपीटाचं जे आहे उपीट करायला जे ठेवलं होतं ते पण पाण्याला उकळी आले. त्याच्यामध्ये थोडं थोडं करून रवा घातला आहे. छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामुळे रव्याच्या गाठी पण होत नाहीत. आणि ताट ठेवून थोडंसं त्याला वाफलू द्यायचं 1-2 मिनटं आणि गॅस बंद करून टाकायचे. तर इकडे बटाट्याची भाजी करायला घेतली. त्याच्यामध्ये मी तेल घातले, जिरे, मोहरी, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं कांदा घालून परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये गरम मसाला आणि हळद घातलं आहे फक्त. तिखट वगैरे काय घातलं नाही, कारण ही जी भाजी आहे ते मुलींच्या टिफिनसाठी करत होते. तर बटाटा पण पाण्यातून धुवून घातलेलं आहे आणि मीठ घातले आणि वरती मी प्लेट ठेवून वाफलायला ठेवलेलं आहे. थोडा वेळ बटाटा छान असं वाफरलं की मऊसूत त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि आणखीन एकदा थोड्या वेळासाठी छान असं वाफलून घ्यायचे. तर इथं बटाट्याची भाजी पण झाली आणि उपीट पण झालेलं आहे. दोन्ही गॅस मी बंद करून ठेवलेले आहे आणि आता घेते मी चपाती करण्यासाठी. तर तवा जो आहे तो मी आता गरम करायला ठेवत आहे. लगेच होतो गरम, तसं मोठा गॅस आहे. आणि उपीटाचं जे कढई आहे ते साईडला ठेवते. किचन कटा छोटासा असल्यामुळं थोडंफार ॲडजस्टमेंट करावीच लागते. किचन कट्टा थोडं छोटासा आहे. इकडे पाण्याचं जार आहे पिण्याचं पाणी आणि इकडे देवघर आहे लगेच आणि इकडे बेसिन. एवढंसंच पार्ट जो आहे तो किचन कट्टा वापरण्यात येतो जास्त तर. कारण मी सकाळी भाजी वगैरे झालं, भात वगैरे झालं तर लगेच ते सगळं खाली ठेवत असते एका कडेला साईडला. तर इथं पिऊच्या पप्पांचंही आवरून झालेलं आहे आणि इथं त्यांनाही कोमट पाणी करायला ठेवत आहे. तेही चहा वगैरे काही घेत नाही, तर कोमट पाणी घेतात आणि त्याच्यामध्ये ॲपल सायडर व्हिनेगर घालून पितात ते. नंतर मग 5 मिनिटांनी ते नाश्ता करतात. तर इथं स्वरा पण उठली, तिची पण आंघोळ वगैरे झाली. लगेच माझ्यापाशीच आली ती, कारण ती उठली की लगेच स्कूलला नको असंच म्हणत ती रडायला चालू करते. स्कूलमध्ये सोडेपर्यंत ती रडते, सोडल्यानंतर थोडा वेळ रडते, नंतर लगेच रडायचं बंद होतं तिचं. तर दीदी आता पिऊला वगैरे आंघोळ घालून पण तयार करत आहेत. स्वराची पण आंघोळ झालेली आहे आणि त्यांचं पण आवरून घेते. तोपर्यंत मी तर चपात्या करून घेते आणि पिऊच्या पप्पांना पण नाश्त्यासाठी उपीट वगैरे दिलेलं आहे. तर ते पण तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेतात, कारण त्यांना आता 8:45ला निघायचं असतं. तर 8:30 वाजलेले आहेत आता. तर चपात्या पण इथं पटपट मी करून घेत आहे सगळ्या. चपात्याला पण काही वेळ लागत नाही चपात्या वगैरे करायला. फास्टमध्ये चपात्या वगैरे सगळं होऊन जातं, पण गॅस जेव्हा बारीक असेल ना तेव्हा चपात्याचा पण खूप कंटाळा येतो मला करायला. जेव्हा फास्ट असेल ना तेव्हा काही पटापटा स्वयंपाक होतो, पटकन चपात्या होतात. फास्ट असेल तर जेवढं फास्ट असेल तेवढं मला आवडतं आणि तशी फास्ट पण सवय लागलेली आहे मला चपात्या वगैरे करायची. पटपट भाजल्या जातात, चपात्या केल्या जातात पटपटनं. त्या स्वरा माझ्या मागं करते, मी जिथं जाईल तिकडं माझ्या मागंच येते ती. एकटं काही सोडतच नाही ती मला. नंतर मग इथे पिऊच्या पप्पांना नाश्ता वगैरे झालं. दूध वगैरे थोडंसं गरम करून त्यांना दिलेलं आहे पिण्यासाठी. चहा घेत नाहीत त्यांनी, पण दूधच घेत येतं. तर त्यांचा पण टिफिन वगैरे भरून त्यांना दिले तयार करून आणि त्यांनी पण गेलेले आहेत ऑफिसला. तर इथे स्वरा, पिऊ, मी त्यांच्या दोघींना स्कूलमध्ये सोडण्यासाठी आणि दीदी पण त्यांच्या जॉबसाठी निघणारच आहेत आता. तर त्यांच्या दोघींना पण आता मी घेऊन निघणार आहे. सगळं काही आवरून घेते, माझं स्वतःचं पण पटापटा आवरून घेते, कारण आता केस पण कसं ओले आहेत ना तर स्कूलला वगैरे सोडून आलेली आहे मी. आणि घरामध्ये सगळा असा पसारा पडला होता किचन कट्ट्यावरती वगैरे. तर ककड्या पण तिन्ही ककड्या खराब निघाल्या, कडूच लागली. काय टिफिनमध्ये द्यावं म्हणून मी खरं तर चिरले होते, खूप दिवसातून आणल्या होत्या. खरं म्हणजे ककडी कडू निघते ना, त्याच्यामुळं आणायलाच काय नको वाटतं. ककडी वगैरे झालं तर आणायलाच नको वाटतं, ककडी कडू निघते म्हणून. तर खूप दिवसात आणले ते पण 3 ककड्या कडूच निघाल्या. ते पण अर्धा किलोच आणले होते, नाहीतर 1 किलो ककड्या असतात. कधी कोशिंबीर वगैरे करावं वाटली तर ते पण करते, मग कधी खावं असं वाटलं तर ते भांडे वगैरे पण मी पटापटा आवरून घेते, सगळं स्वच्छ करून. किचन कटा वगैरे मी तसं दिवसातून एकदा, म्हणजे दिवसभरात एकदा का होणार किचन कटा हा पण पूर्ण घासून घेते, धुवून घेते साबणाने वगैरे, पाण्याने वगैरे. कारण मला तसं खरकट ठेवायला नाही आवडत. गॅस शेगडी जी आहे ती पूर्ण पाण्याने घासून वगैरे घेते. मला ते पुसून घ्यायला पण नाही आवडत खरं तर, पण काय माहिती सारखं त्याला हे पण करत नाहीत वाटतं ना, ते धूत पण नसतात वाटतं गॅस शेगडीला. त्याच्यामुळं ते सारखं नको वाटतं. मग दिवसातनं एकदा तरी मी गॅस शेगडी जी आहे ती घासून घेते. आणि मग सगळे घेतले, बाकीचे जे भांडे राहिलेले आहेत ते सगळे आता पटापटा आवरून घेते. म्हणजे की शेगडीवरच राहिलं होतं खरं म्हणजे ते
शेगडीवरचंच ते सगळं आवरून धुवून इथंच घालते, कारण थोडंसं त्याचं पाणी हे झालं ना लगेच मी गॅसवरती ठेवून टाकणार आहे लगेच ते. तर स्टाईल पण लगेच भांडे झाले ना लगेच सकाळी, तर स्टाईल पण तसंच हात लगेच फिरून घेते, कारण तसं ते स्वच्छ दिसतं. नाहीतर सगळं ते खरकट भाजीचं सगळं उडलेलं तेलकट वगैरे लगेच होऊन जाते. नंतर एकदाच धुवायला खूप सारा कंटाळा येतो, खूप सारा वेळ जातो त्याच्यामध्ये. दररोज जर केलं तर पटकन होऊन जातं. आणि तसंच लगे भांडे वगैरे झाले की मी लगेच ते नळ जे आहेत ते पण लगेच घासून वगैरे घेते, तर ते कसं क्लीन राहतं लगेच दररोजच्या दररोज केलं तर पटकन हे आवरून घेतलेलं आहे. आणि नंतर मग झाल्यानंतर मग आणखीन एकदा झाडून घेतलं जातं, कारण या टायमिंगला पण सवय लागली की झाडून वगैरे घ्यायची. 11च्या 10:30च्या टायमिंगला एकदा झाडून वगैरे सगळीकडे घेते. फ्रंट डोअरचं पण घेते, सवयच लागली मला पहिल्यापासून झाडून वगैरे घ्यायची ते फ्रंट डोअरची पण. तर ते पण मी सगळं झाडून घेते, गॅलरी वगैरे सगळं झाडून घेऊन नंतर मग तयार होते मी आणि जाते तिथं आरोग्य केंद्रामध्ये, बघते डोस वगैरे आला आहे का नाही. ते आला असेल तर नाव वगैरे नोंदवून मग मुलींना वगैरे घेऊन स्कूलमध्ये जाते. स्कूलमध्ये वगैरे गेले होते पण तिथं काय हेच म्हणजे डोसच नाही भेटला नाही डोस. मग ते मुलींना आणायला चालली मग मी आता 11:30 वाजता. 11:30ला मग आता मुलींना आणायला जाते. मी पटकन आवरते, मला तसं काही वेळ लागत नाही आवरायला, कारण मागं एक क्लच लावलं, 2 साईडनं टिकटॉकच्या पिना लावल्या. छोटे छोटे किस असतात त्याच्यामुळे 2 टिकटॉकचे जे छोटे छोटे पिन असतात ते किटकॅट का टिकटॉक काय असेल ते टिकटॉकच म्हणते शक्यतो मी त्याला. तर ते लावलं की झालं, सिंदूर वगैरे लावलं, थोडंसं लिप बाम लावलं की लगे निघायचं लगे. मग स्कूलला आणून मुलींना स्कूलमधून आणलं आणि लगेच मी कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत. तर कपडे वगैरे झाले की 1 वाजत आलेत, जवळपास 1 वाजत आलेले आहेत. 12:30 1 वाजत आले. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि काही चुकी झाली असेल तर माफ करा. बाय बाय.